नमस्कार मित्रांनो, मॉडर्न फार्मिंग अँड बिझनेस या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी राज आपलं स्वागत करतो। मित्रांनो, शेळीपालनातले खूप महत्त्वाचा विषय या व्हिडिओमध्ये मी तुमच्या पुढे मांडणार आहे। सर्वप्रथम तुम्ही जर यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। मित्रांनो, या व्हिडिओचा टॉपिक होणार आहे शेळ्यासाठी सर्वगुण संपन्न हिरवे चारे। मी दोन प्रकारचे चारे तुम्हाला सांगणार आहे, ते तुम्ही आपल्या शेतामध्ये शेळी पालन जर करत असाल तर आपल्या शेतामध्ये लावणे हे अत्यंत गरजेचं आहे। ह्या चाऱ्यामुळे तुमचे शेळी पालन हे टिकून राहील। सर्वगुण संपन्न म्हणजेच मित्रांनो सगळ्या अँगलने तुमच्या शेळीचा विकास होईल। तुम्ही शेळी दूध चांगली देईल, तुमची शेळीची तब्येत चांगली राहील, तुमचे जे बोकड करडे आहे, ज्या गाभण शेळ्या आहे त्यांचे चांगल्या प्रकारे विकास होईल। खास करून जे छोटे छोटे पिल्लं आहे त्यांची वजनवाढ चांगली होईल, कारण तुमच्या शेळ्यांना या चाऱ्याने दूध देखील खूप चांगलं येणार आहे। तर ते चारे कोणते तर आपण पाहून घेऊया। पहिला चारा आहे लसण घास किंवा त्याला आपण मेथी घास देखील म्हणू शकतो। हा घास जो आहे मित्रांनो तुमच्या शेळ्यासाठी अत्यंत गरजेचा, शेळी पालनातील सगळ्यात महत्त्वाचा हिरवा चारा हा जो आहे मित्रांनो हा मल्टीपर्पज घास असतो। त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला पुन्हा पुन्हा हिरवा चारा लागवडीची गरज पडत नाही किंवा कष्ट घ्यावे लागत नाही। त्यानंतर हे जर गुण पाहिले आपण, त्याच्यामध्ये प्रोटीन हे सगळ्यात जास्त असतं, व्हिटॅमिनची मात्रा भरपूर असते। त्याच्यानंतर ज्या प्रकारचे पोषक तत्व आहे त्याच्यामध्ये पाहिले जातात। मग त्यांना काय होतं तर शेळ्यांचं पोट भरतं, त्यासोबत त्यांच्यामध्ये दुधाची वाढ देखील होते, त्यांच्या अंगावरती चकाकी येते। प्रोटीन व्हिटॅमिन्स चांगल्या प्रमाणावरती असल्यामुळे त्यांच्या शरीरावरती मांस हा येण्यामध्ये खूप लवकरात लवकर जी मदत आहे ती ह्या घासाने होत असते। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, अशी जगात एकही शेळी नाही जी घास खात नाही किंवा तिला घास आवडत नाही। सगळ्या शेळ्यांना घास हा जीवापार आवडत असतो। एक काळी देखील शिल्लक त्या पडू देत नाही, पूर्णपणे खाऊन घेतात। अशा प्रकारे या घासाचे फायदे आहे। मग आता पाहू घास आपण केव्हा द्यायचे, याची वैरण केव्हा द्यायची शेळ्यांना, तर याची वैरण आपण सहजासहजी संध्याकाळी द्यावी, कारण संध्याकाळच्या वेळी कापायला सुद्धा हा घास जो आहे तर वातावरण जे आहे ते पोषक असतं। कसं तर सकाळ सकाळी जर कापलं तर त्याच्यावरती वदल वगैरे पडलेला असतं, ओला असतो, तेव्हा ते व्यवस्थित कापता येत नाही। थंडीच्या वगैरे दिवसामध्ये सकाळी कापायला खूप त्रास होतो, पावसाळ्यात देखील सकाळी कापायला त्रास होतो, म्हणून हा सकाळी आपल्याला कापायचं नाही आहे। तर काय करायचं आहे, संध्याकाळची वेळ म्हणजे एक 4 वाजता अशा वेळी आपण हे कापू शकतो आणि संध्याकाळी याची वैरण आपण चांगल्या प्रकारे देऊ शकतो। याने आपल्याला नक्कीच फायदा जाणवेल आणि शेळ्या ज्या मित्रांनो संध्याकाळच्या वेळी देखील पोटभर घास खाऊन तृप्त राहतील। म्हणून या घासाची वैरण जी आहे ती संध्याकाळी द्यावी आणि घास जो आहे त्याचं रवंत करण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो, म्हणून संध्याकाळच्या वेळी ह्या शेळ्या घास खाऊन आरामशीर बसून रातभर त्याचं जे आहे रोहंत करतील आणि त्यांना तो घास चांगल्या प्रकारे पचेनसुद्धा। तर अशा प्रकारे त्यामुळे घास हा संध्याकाळी द्यायला पाहिजे। त्यानंतर आहे हिरवी मक्का। हिरवी मक्का जी आहे मित्रांनो ही एक सिंगल कटिंग चारा आहे। ही मी का चांगली सांगितली, कारण मित्रांनो हिरवी मक्का देखील शेळ्या ह्या अतिशय आवडीने खातात, दोन्ही चारे हे खूप आवडीने खातात। हिरवी मक्का जी आहे याच्यामध्ये मक्का जर पोटात आली तर जी बिट्टी तयार होते, त्या बिट्टीमध्ये खूप जास्त ताकद असते, याने सुद्धा दूध वाढीमध्ये मदत होते। शेळ्या तंदुरुस्त बनण्यामध्ये खूप जास्त मदत ह्या बिट्टीमुळे म्हणजेच त्या छोट्या कणसामुळे या मक्कामुळे होत असते। म्हणून ही मक्काची वैरण जी आहे ती देखील आपल्याला त्यांना द्यायची आहे। ही मका कधी द्यायची, तुम्ही मक्का सकाळ सकाळी त्यांना देऊ शकता किंवा एक दुपारची वैरण तुम्ही मक्काची करू शकता। सकाळ सकाळी सहज आपण भुसे वगैरे जर असेल तर शेळ्यांना ते देत असतो। मग सकाळी भुसा, दुपारी मक्का आणि तिसरा बारा म्हणजे संध्याकाळच्या वेळी शेळ्यांना जो घास आहे त्याची वैरण आपल्याला करायची आहे। 100% तुमच्या शेळीपालनामध्ये तुम्हाला रिझल्ट जाणवेल आणि जी क्वालिटी आहे ती तुमची मेंटेन राहील, बनून राहील। तर चला मित्रांनो, या व्हिडिओमध्ये बस इतकंच। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओस लाईक करा, व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब लिहिलेलं आहे त्यावरती क्लिक करून नंतर घंटेचं चिन्ह येईल त्यावरती क्लिक करा, त्याला ऑलवरती क्लिक करा, जेणेकरून चॅनल सबस्क्राईब होऊन जाईल आणि इथून पुढे येणारे असेच महत्त्वाचे व्हिडिओज तुम्हाला दररोज पाहायला मिळत राहतील। तर चला भेटूयाच प्रकारच्या एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। धन्यवाद।